नमस्कार. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला, जिल्हा नाशिक या माझ्या महाविद्यालयाच्या वतीने मी प्राध्यापक श्री धनंजय नामदेव पेहरकर तासिका क्रमांक 8 मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या अनेक तासिकेमध्ये हिंदी महासागर तळ रचना आणि सामरिक महत्त्व हे प्रकरण क्रमांक 7 अगदी विस्तृतरित्या अभ्यासलेला आहे. आता आपल्याला या प्रकरणातील अखेरचा मुद्दा तो म्हणजे हिंदी महासागरातील भारताचे स्थान व सामरिक महत्त्व या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच आपल्याला हिंदी महासागराचे भारताच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे आपणास समजून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणेच मागची थोडीशी रिव्हिजन घेऊया की मागील तासिकेला आपण हिंदी महासागराचे महत्त्व एकंदरीत स्पष्ट करून समजून घेतलेले होते. त्यामध्ये आपल्याला हिंदी महासागराचे 3 खंडांच्या दरम्यान असलेले स्थान, त्याचबरोबर इतर अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व, त्याचबरोबर सागरी मार्ग यांचा मागील तासिकेला आपण अभ्यास केला. आजच्या तासिकेला आपल्याला भारताच्या दृष्टिकोनातून या महासागराचे काय स्थान आहे ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. हिंदी महासागर जगातील एक महत्त्वाचा महासागर आहे हे आपल्याला माहिती आहेच. तसेच हिंदी महासागर हा खनिज साधन संपत्तीने अगदी सधन आणि परिपूर्ण असलेला महासागर आहे. मासेमारीपासून ते खनिज तेलापर्यंत किंवा खनिज तेलाचे उत्पादनाचे कार्य हे हिंदी महासागरामध्ये केले जाते. त्यामुळे या महासागराचं महत्त्व आहेच. त्याचबरोबर महासागराच्या क्षेत्रामध्ये या भारताला मध्यवर्ती व सामरिक स्थानाचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताचे राष्ट्रहित आणि आर्थिक स्वारस्य हे निर्विवादपणे हिंदी महासागराला जोडले गेलेले आहे. देशाच्या सागरी किनाऱ्यामुळे या देशात औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी, सागरी वाहतूक, पर्यटन तसेच राजकीय स्थैर्य या महासागराच्या एकंदरीत अस्तित्वामुळे वाढलेले आपल्याला दिसून येते. या महासागराचे भारताचे स्थान तर महत्त्वाचे आहेच, परंतु भारताचे इतर राष्ट्रांशी चांगल्या पद्धतीने संबंध, व्यापारी संबंध हे या महासागरामुळे प्रस्थापित झालेले दिसून येतात. हिंदी महासागराचे महत्त्व अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण पहिल्या मुद्द्याच्या आधारे विचार करू. आता ही महासागराची ऊर्जा भारताला मिळाल्यामुळे भारताचे स्थान या संपूर्ण आशिया खंडाच्या या देशांमध्ये अगदी महत्त्वाचा आहे. भारत हा जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेला जवळपास 4था क्रमांकाचा देश आहे आणि जवळपास भारतीय अर्थव्यवस्थेच्या 70% भाग हा तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. आणि हे बहुतांशी तेल आपल्याला कुठे मिळते किंवा कुठून आपण आयात करतो, तर ते साधारणतः आखाती देशातून आपण हे आयात करतो. आणि या आखाती देशांचे जे व्यापारी संबंध किंवा आपला जो काही व्यापारी आयात निर्यातीचा संबंध येतो तो या हिंदी महासागराच्या सागरी मार्गांमुळेच आपल्याला प्रस्थापित करता येतो. त्यामुळे संबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे हिंदी महासागराचे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरण नीतीचा नेहमीच सागरी तटीय, त्याचबरोबर महासागराचं शांती क्षेत्र राखणे इत्यादी मुद्द्यांना आपण भारताने महत्त्व दिलेलं आहे. हिंदी महासागराच्या संपूर्ण भागात शांतता प्रस्थापित करणे किंवा शांती क्षेत्र राखणे, महाशक्तींच्या स्पर्धेपासून येथील क्षेत्र हे मुक्त ठेवणे किंवा सागरी किनाऱ्यावर किंवा सागरी तटीय राष्ट्रांमध्ये एकंदरीत एकमेकांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लावणे ही भारताच्या परराष्ट्रीय धोरण नीतीचा नेहमीच भाग हा असलेला आपल्याला दिसून येईल. प्रादेशिक सहकार्यासाठी इंडियन ओशन रिम असोसिएशन म्हणजेच IOR किंवा ACR, त्याबरोबरच बिमस्टेक, गंगा मेकॉंग कोऑपरेशन इत्यादी ज्या काही संघटना आहेत
ह्या नेहमीच या परराष्ट्र धोरणाच्या नीतीचा अवलंब करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या आपल्याला दिसून येतात. देशाचे सागरी किनारे जर सुरक्षित नसतील तर तेथे कोणतीही औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी, सागरी वाहतूक, पर्यटन तसेच राजकीय स्थैर्य शक्य होत नाहीत. त्यामुळेच शीतयुद्धानंतर किंवा त्यानंतरच्या काळातील बहुतेक संघर्ष हे हिंदी महासागर किंवा त्या भोवतीच्या क्षेत्रातच जवळपास झालेले आपण अभ्यासू शकतो. त्याचा परिणाम असा आहे की जवळजवळ सर्वच प्रमुख जागतिक शक्तींनी हिंदी महासागर क्षेत्रात आपले सैन्यबळ मोठ्या प्रमाणात तैनात केलेले दिसून येते. हल्लीच्या काळामध्ये जर आपण ताजं उदाहरण बघितलं तर चायना किंवा चीन हे राष्ट्र त्याच्या विस्तारवादी धोरणाचाच एक भाग म्हणजे आपल्या हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणावर किंवा बऱ्याचशा बेटांवर त्यांचा अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आपण मागील काही बातम्यांमध्ये बघितलेला आहे. आता त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विकसित सागरी मार्ग. हिंदी महासागरामुळे भारत हा सागरी मार्गांनी विविध विकसित देश, खंड यांच्याशी जोडला गेलेला आहे. उदाहरणार्थ मध्य पूर्व आफ्रिका असेल, पूर्व आशिया, युरोप देश, सौदी अरब, इराण, ऑस्ट्रेलिया या विकसित देशांबरोबर जोडल्या गेल्याने आपलं काय झालं की व्यापार वृद्धी होऊन व्यापाराच्या व विकासाच्या नवीन दिशा या हिंदी महासागरामुळे आपल्याला निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर सागरी मार्ग जर विकसित झाले तर राष्ट्रामध्ये व्यापारी संबंध हे चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होऊन तेथील अर्थव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने त्याला चालनाही मिळत असते. यात हे जे उदाहरणं दिलेले आहेत पूर्व आशिया, मध्य आफ्रिका किंवा युरोपियन देश यांच्याशी या जलमार्गामुळे सागरी मार्ग विकसित झाल्यामुळे चांगल्या पद्धतीने व्यापारी संबंध हे विकसित झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे विकासाच्या नवीन दिशा हे हिंदी महासागरामुळेच आपल्याला किंवा भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नवीन दिशा व्यापाराच्या निर्माण होऊन त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा हा भारतीय अर्थव्यवस्थेला झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे व्यापारी संबंध. आता पूर्वेकडील देशांशी व्यापार किंवा वाढता व्यापार किंवा त्यातील संबंधातून मोठ्या प्रमाणाचा आर्थिक वाटा हा भारताला मिळत आहे. उदाहरणार्थ आशियाई देश आणि त्यातून होणारा व्यापार 1993 मध्ये $1484 दशलक्ष इतका तो होता आणि आजच्या काळात जर बघितला तर तो जवळपास दुप्पट झालेला आपल्याला दिसून येईल. आणि पूर्वेकडील या जो देशांशी आपले जे व्यापारी संबंध आहेत त्याद्वारे भारताला येत्या काळात मोठा वाटा मिळू शकतो. गेल्या एका दशकात आसियान देशांशी असलेला भारताचा व्यापार हा अलीकडच्या काळामध्ये जवळपास दुप्पट झालेला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय बाजारपेठ आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक महत्त्वाचा बाजारपेठ म्हणून उदयास आलेला आहे. आता या प्रदेशातून झालेल्या आयातीचे मूल्य आपण 2004 मध्ये जर अभ्यासले तर जवळपास $10,942 दशलक्ष इतके होते. किंवा आता सध्याच्याच काळामध्ये थायलंड व सिंगापूरशी झालेल्या मुक्त व्यापारी करार जर आपण अभ्यासला तर या व्यापारास हे पूरक साधारणतः हे आयात मूल्य 2004 मधले असलेले आपल्याला दिसून येईल. आणि विस्तारणारी बाजारपेठ व मोठ्या प्रमाणातील आयातीतील ओघ केवळ आर्थिक सुबत्ता सूचित करत नाही तर त्याचबरोबरच सागरी संदर्भातील संवेदनशील क्षमता किंवा त्यातील असणारं भारताचं कॉन्ट्रीब्युशन हे देखील सूचित करत असलेले आपल्याला दिसून येते. आता सागरी आतंकवाद, त्यानंतर सशस्त्र दरोडेखोरी यांची सातत्याने जी वाढ होत असते त्यासाठी सुद्धा भारतीय नेव्ही सैन्य किंवा भारतीय नौदलातील सैन्याने विशेष तट सुरक्षा दल हे अहोरात्र प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळे व्यापारी संबंध इतर देशांशी चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षितच व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून हे नौदल किंवा तट सुरक्षा दल हे अहोरात्र प्रयत्न करत आहे. आता हिंदी महासागराच्या उत्तरेकडील क्षेत्र आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. भारताने परराष्ट्र नीतीत बदल केल्यामुळे पूर्वेकडील देशाशी व्यापार आपला चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने भरभराटीस सुद्धा येत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्थेचे स्थान हे प्राप्त सध्या झालेलं आहे. त्यामुळे
आता भारताला आयात निर्यात बाजारपेठांची स्थिती विस्तारणे हे एकंदरीत आवश्यक बनलेलं आहे. आणि भारत त्याच्या दरम्यान असलेली सागरी सुरक्षा सुरक्षित राखणे यासाठी सुद्धा भारताला हे महत्त्वाचं एक सध्याचं आव्हान असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे सागरी पर्यटन किंवा पर्यटन व्यवसाय. हिंदी महासागराला लाभलेला किंवा हिंदी महासागरात असलेली अनेक बेटे, सागरी किनारा यांच्यामुळे या सागरी बेटातून व त्यांच्यातून नेत्रदीपक अशा दृश्यांमुळे सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत. सागरी बेटांवर असणारे विहंगम दृश्य, तेथील निसर्ग किंवा तेथील असलेले आल्हाददायक वातावरण यामुळे अनेक तेथील हॉटेल व्यवसाय किंवा सुखसुविधा निर्माण होऊन त्या ठिकाणी अनेक देशातील लोक ही भेटी देत असल्याकारणाने पर्यटन व्यवसाय चांगल्या पद्धतीने विकसित होण्याला मदत झालेली आहे. आणि यामुळेच सागरी पर्यटन हे वाढीस लागून हल्लीच्या काळामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या सागरी पर्यटनामुळे भारताला चांगल्या पद्धतीने परकीय चलन हे प्राप्त होत आहे. आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे मलाक्का, त्यानंतर होमुर्ज अशा पद्धतीने जे सामुद्रधुनीने गजबजलेले किंवा आखाती देशांच्या अंतर्गत असणारे विविध काही जे काही बेटं आहेत त्यांचा आणि भारताचा संपर्क आल्यामुळे तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने सागरी पर्यटन हे निर्माण झालेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हिंदी महासागर, तळरचना आणि सामरिक महत्त्व हे प्रकरण क्रमांक 7 परिपूर्णरित्या अभ्यासलेलं आहे. या प्रकरणाचा या ठिकाणी शेवट होत आहे. या प्रकरणात आपण धावती जरा या प्रकरणाचा आढावा घेतला तर आपण सुरुवातीला हिंदी महासागराचे नकाशाचे वाचन केले, त्याचे प्रश्नोत्तरे बघितले, भौगोलिक स्पष्टीकरण बघितलं. त्यानंतर आपण हिंदी महासागराची तळरचनेचा अभ्यास काही प्रश्नोत्तराच्या आधाराद्वारे केला. त्यामध्ये समुद्रबुड जमीन, मध्य महासागरीय पर्वतरांगा, हिंदी महासागराची बेटं ही सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासली. त्यामध्ये अरबी समुद्रातील बेटे, बंगालच्या उपसागरातील बेटे, ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची बेटे यांचा आपण विस्तृत पद्धतीने अभ्यास हा केला. पुढील मुद्दा आपण सागरी खळगे आणि गर्ता हा मुद्दा बघितला. हिंदी महासागरात असणारे विविध सागरी खळगे आणि गर्ता ह्या आपण आकृतीच्याद्वारे समजून घेतल्या. या हिंदी महासागराचे तापमान व क्षारता ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा किंवा हिंदी महासागराच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्यामध्ये आपण तापमान व क्षारतेचे वितरण हे नकाशाच्या माध्यमातून समजून घेतले, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून देखील समजून घेतले. आणि हिंदी महासागराचे सागरी प्रवाह आणि आकृती विश्लेषण आपण तेही मागील काही तासिकांमध्ये समजून घेतले. त्यानंतर आपण शेवटी प्रकरणाच्या हिंदी महासागराचे महत्त्व हे व्यापारी दृष्टिकोनातून काय आहे, त्यानंतरच आर्थिकदृष्ट्या हिंदी महासागराचे काय महत्त्व आहे, आखाती देशांचे स्थान कसे आहे हे देखील आपण या प्रकरणाच्या शेवटी बघितलं. त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण भारताच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागराचे काय सामरिक महत्त्व आहे हे आपण अशा पद्धतीने अभ्यासलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्याला काही ठिकाणी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा किंवा सांगा पाहू किंवा शोधा पाहू असे काही सदर दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का अशा पद्धतीने एक पेज नंबर 81 वर विचारलेला आहे की होमुर्जची सामुद्रधुनी ही सामरिक महत्त्व असलेली जलपट्टी असून ती पर्शियाचे आखात व अरबी समुद्र यांना जोडते. आता ही सामुद्रधुनी किती आहे तर जवळपास 33 ते 95 किलोमीटर इतकी रुंद आहे. आणि मध्य पूर्वेतील तेलाच्या साधारणतः वाहतुकीचा मुख्य मार्ग म्हणून ती कार्य करत असलेले आपल्याला दिसून येते. जागतिक तेल निर्यातीपैकी जवळपास 30% तेल निर्यात या सामुद्रधुनीतून होत असल्या कारणाने या सागरी क्षेत्राचे प्रादेशिक हक्क इराण आणि ओमानकडे आहे. हे आपल्या माहितीसाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हिंदी महासागराचा प्रदेश हा आर्थिक महत्त्वामुळे जागतिक शक्तींसाठी महत्त्वाचा बनलेला आहे. प्रदेशातील सैनिकी व नाविक तळामुळे या प्रदेशामध्ये तणाववाढी सध्या लागलेला आहे. हेही आपण नेहमी लक्षात ठेवा. या सदरातील महत्त्वाचा घटक आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे ती म्हणजे हिंदी महासागरातील मैदानांवर अनेक धातूंनी बनलेल्या खड्यांचे संचयन होत असते.
असे जे खडे असतात ते अतिशय मौल्यवान असतात. ते खडे म्हणजे मॅंगनीज, निकेल, तांबे, कोबाल्ट इत्यादी खनिजांचे स्रोत हे बनू शकतात. आणि आंतरराष्ट्रीय सागर जल प्राधिकरणाने हिंदी महासागरातील 2 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके क्षेत्र जवळपास या खड्यांच्या संशोधनासाठी व उत्खननासाठी भारताला प्रदान केलेलं आहे. ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर अजून तुम्हाला पेज नंबर 83वर सुद्धा एक छोटीशी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये असं दिलं आहे, दिओगो गार्सिया हे विषुववृत्ताच्या दक्षिणेस असलेलं मध्य हिंदी महासागरातील प्रवाळ बेट आहे. आता प्रवाळ बेट म्हणजे काय आहे ते तुम्हाला या प्रकरणाच्या सुरुवातीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे. तेथे 60 बेटांचा समूह या ठिकाणी या दक्षिणेस असलेल्या मध्य हिंदी महासागरात आहे. तर या बेटांचा शोध युरोपियन लोकांनी लावलेला आहे. त्यांना पोर्तुगीजांनी नाव पण दिलं आहे. हे नौदल व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि या बेटांच्या हिंदी महासागरातील वैशिष्ट्य भौगोलिक स्थानामुळे याला सामरिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो याचाही आपण हा अभ्यास केला पाहिजे. तर या हिंदी महासागर या महासागराचा आपण विस्तृतपणे अभ्यास करून त्याची तळरचना आणि सामरिक महत्त्व हे समजून घेतलेलं आहे आणि ते प्रकरण हे संपलेलं आहे. धन्यवाद.